आपला क्वेश्चन आहे. लेंथ 90 mm आहे, हाईट 50 आहे, वेट 60 आहे. इथून इथं 10 मिलीमीटर पॅरलल लाईन ह्याला डार्कमध्ये काढायची आहे. लेंथ 120 आहे, तर लेंथचा हाफ घ्यायचा आहे आपल्याला. इथं 60 इथून स्क्वेअर मेथडने आपल्याला हा सर्कल ड्रॉ करायचा आहे. तर हे 120 आहे, इथून 60. तर ही 60 mm ची जी लेंथ आहे त्याचे मिड पॉईंट जॉईन करायचे आहे. त्यामध्ये आता हा इथून कर्व जॉईन करून घेऊ. त्यानंतर हे पॉईंट इथं याला जॉईन करून घेऊ. ह्या लाईनला इथं पॅरलल लाईन ओढून घेऊ. त्यानंतर या पॉईंटपासून खालपर्यंत 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं. त्यानंतर इथलं जेवढं अंतर असेल इथून कर्व मारायचा. त्यानंतर ह्याचे मिड पॉईंट जॉईन करायचे आहे. स्क्वेअर मेथडने हा मधला सर्कल ड्रॉ करायचा आहे. स्क्वेअर मेथडने आपल्याला हा सर्कल ड्रॉ करायचा आहे. हा सर्कल 30 मिलीमीटर आहे. तर ह्या पॉईंटपासून इकडं 50 mm, इकडे 50 mm, ह्या पॉईंटपासून 50 mm पॉईंट मार्क करून आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. त्यानंतर पॉईंटला ह्या लाईनला पॅरलल लाईन काढू. त्यानंतर याचे लॉंगेस्ट डायगोनल जॉईन करून घेऊ. सेंटरमधून यांचे मिड पॉईंट जॉईन केले आहेत आपण. त्यानंतर याचा हा सर्कल ड्रॉ करून घेऊ. सर्कल ड्रॉ करून घेऊ. इथून 15, नंतर 15 पासून 30 mm पॉइंट मार्क करून घेऊ. 15, 30 नंतर त्यानंतर पॉइंट मार्क केले आहेत. त्यानंतर या लाईनला पॅरलल लाईन ओढून घेऊ. त्यानंतर या लाईनला पॅरलल लाईन ओढून घेऊ. त्यानंतर ही 60 mm डिस्टन्स आहे. हा याचा मिड पॉईंट घेऊ. 30. त्यानंतर हे 20 mm डिस्टन्स आहे. त्यासाठी आपल्याला इथून 10 mm डिस्टन्स घ्यावं लागेल. इकडं पण तसंच. हे जोडून घेऊ. त्यानंतर ह्या लाईनला इथून पॅरलल लाईन जॉईन करून घेऊ डार्क. तर ह्या लाईनला पॅरलल लाईन इथून ड्रॉ करू. ही आपली फायनल डायग्राम आणि ही डायमेन्शन दिलेले आहेत त्याला.